आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। सरकारी बँकांचं महाविलीनीकरण होणार। 3 ते 4 मोठ्या बँका निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न। 2020 मध्ये सरकारी बँकांची संख्या 27 वरून 12 करण्यात आली होती। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 30 सप्टेंबरला उद्घाटन होण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता। 450 सुरक्षा रक्षक तैनात। गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर हालचालींना वेग। शिर्डीतील साईबाबा संस्थानात अत्याधुनिक AI आधारित पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन प्रणाली कार्यान्वित। गुन्हेगारांना ओळख लपवून दर्शन घेणं होणार अवघड। गुन्हेगारांचा फोटो डेटाबेस प्रणालीशी जोडला जाणार। संशयित दिसताच संस्थानला मिळणार अलर्ट। मुंबईकरांच्या 25,000हून अधिक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा। शासन धोरण तयार करणार। मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांची माहिती। नगर विकास विभाग 2 ऑक्टोबरपासून नवं धोरण लागू करणार। पुण्यातील म्हाडाच्या 4,186 घरांसाठी 21 नोव्हेंबरला सोडत आजपासून नोंदणीला सुरुवात। घरांच्या किमती 13,66,000 ते 30 लाखाच्या दरम्यान। नाव नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती प्रक्रिया 1 नोव्हेंबरपासून सुरू राहणार। लालबागच्या राजाला देणगी दिलेल्या वस्तूंचा आणि सोनं चांदीचा लिलाव। भाविकांनी लिलावासाठी उपस्थित राहावं, मंडळाकडून होता आवाहन। कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या तयारीला सुरुवात। मंदिराच्या शिखराच्या रंगरंगोटीसह स्वच्छतेचं काम हाती। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात यावेळी पहिल्यांदाच AI तंत्रज्ञानाचा वापर होणार। अमरावतीतील विदर्भाच्या राजाची शाही विसर्जन मिरवणूक। ढोलताशाचा निनाद, कलात्मक देखावे, विविध प्रकारच्या झाक्या, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि हजारो भाविकांचा सहभाग। 16 दिवसांनी बाप्पाचं विसर्जन। अखेर महादेवी हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून सुनावणीची तारीख निश्चित। न्यायमूर्ती पार्डीवाला यांच्या पीठासमोर उद्या होणार सुनावणी। उद्या कोर्ट काही निर्देश देतं का याकडे लक्ष।